संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना या दोन्ही योजनांच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने सांगितलेलं आहे बघा. डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आणि भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले, परंतु भरपूरशे लाभार्थी इथं पैशापासून अजूनपर्यंत इथं वंचित थांबलेले आहे. परंतु आता सत्य परिस्थिती काय आहे हे नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे बघा. अक्षरच इथं थक्क व्हाल शासनाने कोणता तरी मोठा बदल सुरू केला, पण त्याची अधिकृत घोषणा अजूनही बाकी आहे. काही जणांच्या इथं जुना GRच्या जसं की स्क्रीनशॉट फिरवून आणि भरपूरशा लाभार्थ्यांना दाखवत आहे, परंतु त्यांना अधिकृत माहिती कोणीच सांगत नाही बघा. आता एकत्र तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा हप्ता किंवा डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का, अशा प्रतीक्षामध्ये भरपूरसे लाभार्थी श्रावणबाळ किंवा जे काय आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असणार आहे त्या आतुरतेने वाट बघत आहे. त्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने दिलेला आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला नक्की पाहावं लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे बघा. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना किंवा विधवा पेन्शन योजना. आता बघा इथं सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व योजनांची माहिती सरकारने सांगितलेली आहे बघा. एक महत्त्वाचा प्रश्न सोडवणार आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आणि त्याचा GR खरोखर आला आहे का. बऱ्याच लोकांना मनात इथं प्रश्न पडत आहे. काही दिवसांपासून इथं एकच चर्चा सुरू आहे, डिसेंबरच्या हप्त्याचा GR आला का, GR निघाला का. काही जण तरी इथं म्हणत आहे की भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले, परंतु खरी आणि अधिकृतपणे माहिती काय असणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा. खरी गोष्ट आपण म्हणायला गेलं तर बघा, अध्यक्ष इथं प्रतीक्षामध्ये लाभार्थी आहे. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरून तपासून पाहिल्यानंतर अत्यंत महत्त्वाची माहिती समजली. सध्या तरी डिसेंबर हप्त्याचा कोणताही इथं नवीन GR प्रकाशित झालेला नाही. अनेक चॅनलच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना फसवणूक सुद्धा केलेली आहे की डिसेंबरचा हप्ता आला, नोव्हेंबरचा हप्ता आला आणि दोन्ही हप्ते एकत्रित आले. परंतु आता बघा, डिसेंबरचा तर हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत आला नाही आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासोबत तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळणार होता, अशी देखील खूप सारी चर्चा सुरू होती. परंतु आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार, तर याची तारीख आता खरोखर तारीख काय असणार आहे, खरोखर कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होणार, यासाठी भरपूर ते लाभार्थी आतुरतेने वाट बघत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये अधिकृत माहिती मी सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. त्यामुळे अनेक निराधार लाभार्थ्यांना किंवा दिव्यांग लाभार्थ्यांना किंवा विधवा लाभार्थ्यांना आता बघा या चुकीच्या माहितीमुळे गोंधळ इथं पडलेला आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही डाऊट असणार आहे, जे काही तुमच्या मनामध्ये पडलेला जे काही प्रश्न असणार आहे, ते सर्व प्रश्न तुम्हाला समजणार आहे. अधिकृत तारीख काय असणार आहे, तुम्हाला हप्ता कधी मिळणार आणि किती हप्ता मिळणार, एकत्र 2 हप्ते मिळणार का, संपूर्ण डाऊट आणि संपूर्ण तुमच्या प्रश्नाची उत्तरे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत अत्यंत पाहावं लागणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर साधारणपणे दर महिन्याच्या 27 तारखेला संजय गांधी निराधार योजना आणि त्या संदर्भातील GR जसे की प्रकाशित केला जातो, त्यावेळेस बघा 27 तारीख इथं उलटून गेल्यानंतर सुद्धा साधं नोटिफिकेशन सुद्धा आलं नाही. मग पुढे काय, इथं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 दिवसात इथं GR काढण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजेच बघा, तुम्ही जर जसं की अजिबात इथं टेन्शन घ्यायचं नाही, कारण की बघा तुम्हाला कोणत्या दिवशी हप्ता मिळणार, GR कधी निघणार हे देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर बघा, जसं की GR उपलब्ध होईल तसंच इथं पहिला अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चॅनलला तुम्हाला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तोपर्यंत बघा, कुठले इथं जसं की बनावट इथं बातम्यांवर इथं विश्वास ठेवू नका, त्यांना बळी पडू नका. आता बघा, आता सगळ्यात मोठा प्रश्न वेळेवर हे जसं की प्रश्न आता भरपूरशा लाभार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. तर अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं की डिसेंबरचं पेमेंट लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेत इथं जमा होणार आहे. पण तुम्ही इथं कुठल्या जसं की चॅनलवरती आणि नोव्हेंबर महिन्याचं जसं की वेळापत्रकावर तुम्ही इथं लक्ष ठेवू नका, कारण की बघा इथं हप्ता जमा होण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी निघून गेला. काहींना तर अजूनही इथं नोव्हेंबरचे पैसे भेटायचं बाकी आहे आणि यामध्ये आता सर्व लाभार्थी आतुरतेने वाट बघत आहे. परंतु बघा, त्यासाठी आता शासनाने इथं GRच काढला नाही, तर मग तुम्हाला हप्ता कसा मिळणार. आता शासनाकडे त्यावेळी आता अपेक्षित इथं निधी उपलब्ध नसल्यामुळे हा हप्त्याचं वितरण तुमच्या आता पुढच्या आठवड्यात होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, डिसेंबर महिना इथं आणि नोव्हेंबर महिना एकत्र तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हे वितरण होणार, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे बघा. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे. त्यामध्ये आता बघा, दिव्यांग व्यक्ती असणार आहे, निराधार व्यक्ती असणार आहे, श्रावणबाळ योजनेचे जे काही व्यक्ती असणार आहे आणि विधवा पेन्शन घेणारे जे काही व्यक्ती लाभार्थी असणार आहे, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठं महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे बघा. 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. कारण की बघा, हे डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता जर का तुम्हाला मिळाला नसेल तर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. तर बघा, सरकारकडून दरमहा
म्हणजेच बघा 1000 ते 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येत होते. आता दिव्यांग बांधवांच्या हप्त्यामध्ये हे वाढ करण्यात आली. आता बघा मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे तर 100% मिळणारच आहे. परंतु बघा तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर कदाचित तुम्हाला देखील हप्ता मिळणार नाही. तुम्हाला सांगितलं गेलं आहे की तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवा, तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवा आणि तुमच्या बँकेच्या पासबुकला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून ठेवा, जेणेकरून कुठली प्रॉब्लेम कुठली दिक्कत तुम्हाला येणार नाही. तर अशा पद्धतीची माहिती आहे. अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.